प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक असून ह्याचा कोणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही. कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा. कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे. रसिकांचे सहकार्य अपेक्षित. कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत. सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पाहावे. सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. ह्याने कॅन्सर होतो. लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाहीत. या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा नंदकुमार लाड. त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या. धन्यवाद. प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा 9वा भाग. भास आभास. ब्लॅक कॉफीचा भरलेला कप घेऊन तो बाल्कनीतल्या रेलिंग चेअरवर येऊन बसला. रात्रीची बियर जास्त झाली होती की तो आरशातून पडल्याचा भास होता की स्वप्न होतं, काहीच कळायला मार्ग नव्हता. डोकं अतिशय जड झालेलं. सकाळची वेळ, आभाळ आलेलं, जून निम्मा संपलेला, गार हवा, आल्हाद वातावरण, त्यामुळे तरी मन शांत आणि फ्रेश होईल असं वाटत होतं. खुर्चीवर बसल्या बसल्या त्याने मागच्या 1.5-2 महिन्यातल्या घटना आठवायला सुरुवात केली. त्याला आठवण झाली प्राजक्ताची. तशी ती दिसायला छानच होती. नाजूक गोरी पान, अगदी घारे डोळे, लांब सडक केस, कपाळाच्या मध्यावर मधोमध चिकटलेल्या कोरीव ठळक भुवया, त्याच्याच उंचीची. त्याने फोन चेक केला. फोनवर तिचा नंबर आबांनी पाठवून ठेवला होता. काय करावं, करू की नको कॉल, ह्या दुविधेत असणारा गिरीश. त्यानं न राहून तिचा नंबर सेव्ह केला. कामवाली बाई येऊन सगळं आवरत होती. त्याचं ब्रेकफास्ट टिफिन वगैरे बनवून ती निघून गेली. कपडे बदलून झाल्यावर आरशात पाहून केस विंचरताना त्याला त्याच्या दंडावर चरचरल्यासारखं झालं. त्याने घातलेला शर्ट काढला आणि आरशात दंडाला पाहिलं. तोच ओरखडा, पण पूर्ण सुकलेला, लाल आणि खोल दिसत होता. त्याने त्यावर थोडं बोरोलिन लावून परत शर्ट घातला. त्याला अचानक आठवण झाली, पण तो रुद्राक्ष धागा त्यानं खेडमध्येच काढून टाकलेला. ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा पावसाने चांगलाच जोर धरलेला. 2दा खेडला फोन करून आबांच्या तब्येतीबद्दल विचारणं झालेलं. दुपारी लंच करता करता प्राजक्ताची आठवण झाली तरीही फोन केलाच नाही. सगळ्या मीटिंग, सगळी कामं अगदी वेळेत आटोपून तो संध्याकाळी 4 वाजता रिसेप्शनच्या लॉबीमध्ये आला. सर, पाऊस खूप आहे, ड्राईव्ह सेफ. प्रज्ञा त्याच्या हातात कॉफीचा मग देत काळजीने बोलली. डोंट वरी, आय विल ड्राईव्ह सेफ. हा मोगरा आता मोठ्या कुंडीत लावायचा, एकदा बहर संपला की. हो सर. तिच्याशी बोलत त्यानं कॉफी संपवली. आता डायरेक्ट खेड, कुठेच थांबायचं नाही ह्या इराद्यानं त्यानं गाडी स्टार्ट केली. पाऊस चांगलाच होता. पुण्याच्या बाहेर येईपर्यंत ट्रॅफिकने वैताग आणलेला. दरी पूल सोडला आणि गाडीचा वेग वाढला. टोल नाक्याशिवाय कुठेही थांबला नाही, अगदी चहा सिगारेटसाठीही. वाई फाट्यावरून गाडी आत घेतली तेव्हा ट्रॅफिक कमी होतं. पाऊस होताच अधूनमधून एखादी मोठी सर. पसरणी सोडला आणि मोबाईलवर प्राजक्ताचा कॉल आला. तसा थोडा प्रश्नचिन्हातच त्याने कॉल उचलला. हॅलो गिरीश, मी प्राजक्ता. प्राजक्ता? तिचं नाव सेव्ह होतं तरीही त्यानं उगीचच समोरून नक्की कोण बोलतंय हे कळत नसल्याचा आव आणला. मी नाही का ते तुम्ही वेंगुर्ल्याला आमच्या घरी आले होते? ओ प्राजक्ता, कशी काय आठवण झाली आज? गिरीश, मला तुला काही सांगायचं आहे. हॅलो हॅलो प्राजक्ता, हॅलो. पाऊस, घाट रस्ता ह्यामुळे व्हॉइस ब्रेक होऊन फोन कट झाला. त्याने कार बाजूला घेऊन परत तिचा नंबर डायल केला, पण लागलाच नाही. रेंज सिग्नल येत नव्हते. त्याने वैतागून गाडी परत सुरू केली. 7:30 वाजून गेलेले. महाबळेश्वर सोडलं तसंही वाईपासून पुढे अगदी क्वचित ट्रॅफिक होतं, तेही शनिवार असून. प्रतापगडचा घाट ओलांडून पुढे येईपर्यंत पाऊस थांबला. आंबेनळी सुरू झाला. तेव्हा एक छोटी कार फक्त त्याच्या पुढे वेगानं जात होती.
2-3 वळणं संपली आणि पुढच्या कारचा कंट्रोल सुटला. 2-3 पलट्या घेऊन ती कार उजव्या बाजूच्या खोल दरीच्या कठड्याला धडकून पलटी झाली. त्याचा जोराचा आवाज गाडीच्या विंडशील्ड बंद असूनही त्याला ऐकू आला. त्याने कार थांबवून बाजूला घेतली. दरवाजा उघडून तो त्या पलटी झालेल्या कारच्या दिशेने पळाला. आत बघितलं तर एक कपल अगदी 27-28 वर्षांचं. जी स्त्री होती तिला काही झालं नव्हतं. 2-4 लाथा मारून त्याने तिच्या साईडचा दरवाजा उघडला. सीट बेल्ट काढून तिला बाहेर काढलं. ती अजून शॉकमध्ये होती. गाडी चालवणारा पुरुष जखमी होता, पण एअरबॅग आणि सीट बेल्टमुळे जीव वाचलेला. तो ज्या बाजूला होता ती बाजू दरीच्या बाजूला होती. माझं बाळ, माझं बाळ, असं म्हणून तिने जोरात किंकाळी ठोकली. जागच्या जागी गिरीश थिजला. पळत येऊन गाडीचे मोठे हेडलाईट लावले. कसं तरी आत शिरून इकडच्याच बाजूने त्याने अडकलेल्या पुरुषाला सीट बेल्टमधून सोडवलं आणि बाहेर काढलं. बाहेर ती स्त्री तिच्या बाळाला वेड्यासारखं इकडून तिकडे शोधत होती. एव्हाना 2-3 वाहनं मदतीला थांबली. त्यातल्याच कोणीतरी पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला. बाळ 1.5 वर्षाचं होतं. गाडी स्किड झाली तेव्हा ते आईच्या मांडीवर होतं आणि तिच्या बाजूची खिडकी उघडी होती. कार पलटी होताना ती तिच्या हातून निसटलं. त्या अंधारात कुठे गेलं हे कळलं नाही. घाटात शोधून झालं. रडायचा आवाज येत नव्हता. आता फक्त दरीच्या बाजूला बघायचं, पण इतक्या किर्र अंधारात, तेही पावसात, काही दिसणं निव्वळ अशक्य होतं. बाकीचे थांबलेले लोक सगळेच मोबाईलचे टॉर्च, गाडीतले टॉर्च घेऊन दरीच्या कठड्यावर उभं राहून दरीत काही दिसतंय का हे शोधत होते. पाऊस वाढलेला. आता सिगारेटची तल्लफ. निम्मा अर्धा भिजलेला तो कारकडे चालत येत होता तेव्हा त्याचं लक्ष खाली रस्त्यावर गेलं. त्या ओघळणाऱ्या पाण्यातून थोडं पुढे जाऊन दरीच्या कठड्यावर संपणाऱ्या रक्ताने ओघळलेल्या पाऊलखुणा दिसल्या त्याला. जागच्या जागी घाम फुटला. भिजला असतानाही. इतकी भीती त्याला आयुष्यात कधी वाटली नव्हती. काही विचार न करता तो त्या पाऊलखुणा संपल्या तिथे गेला. तोपर्यंत त्या पाऊलखुणा रस्त्यावरच्या पाण्यामुळे नाहीशा झाल्या. त्यांची गाडी पहिल्यांदा स्किट होऊन तिने पहिली पलटी मारली ती इथेच रस्त्याच्या मधोमध. त्याने वेळ न घालवता मोबाईलचा टॉर्च लावला. दरीत अगदी कठड्याला लागून मोठं झुडूप होतं. त्यावर कसली तरी जुनी तुटलेली जाळी अडकलेली होती आणि त्यात ते बाळ अडकलेलं त्याला दिसलं. हालचाल होत होती. त्यानं मदतीसाठी हाका मारून बाकीच्या थांबलेल्या लोकांना बोलवलं. एव्हाना लांबून येणारा ॲम्ब्युलन्सचा आवाज त्याच्या कानावर पडला. आता त्या झुडुपात जाळीत अडकलेलं बाळ काढण्यासाठी तो त्या अर्धवट तुटलेल्या कठड्यावरून खाली उतरायचा प्रयत्न करीत होता. जिथे ते झुडूप होतं त्याच्या खालून दरी होती हे स्पष्ट कळत होतं. त्याच्याबरोबर अजून 2 जण खाली उतरले. थोडं पुढे गेला आणि त्याच दंडाला त्या झुडुपाचा काटा ओरखडला. त्याकडे बघतोय न बघतोय तोच जोरात ठेच लागून थोबाडावर पडला. काय झालं नक्की त्यालाही कळलं नाही. मागच्या दोघांनी त्याला खेचून उठवलं. तोपर्यंत बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर आला. जाळीत अडकलेल्या बाळाला अलगद सोडवून त्याने ते मागे असलेल्या दोघांना दिलं. डोक्याला थोडं लागलेलं, अंगावर चिखल, सगळे कपडे खराब, पण बाळ वाचलं होतं हे महत्त्वाचं. त्याच्या सकट बाकीचे वरती आले. थोडंफार ट्रॅफिक जाम झालेलं. पोलीस, ॲम्ब्युलन्स सगळे सोपस्कार करून त्या बाळाला आणि त्या जोडप्याला घेऊन रवाना झाले. कार तशीच जिथे होती तिथेच पलटी झालेली. ट्रॅफिक मार्गी लागलं. घड्याळात बघितलं तर 9:30 झालेले. आता तर घरी पाहिजे होतो. खराब झालेला शर्ट वगैरे बदलून त्याने साधा टी-शर्ट घातला. पाण्याच्या बॉटलमधून पाणी घेऊन त्यानं चेहरा धुतला. डोकं सुन्न झालेलं. सकाळी जो आरशात ओरखडा दिसला तो ओला झालेला. त्यातून आता थोडंफार रक्त वाहत होतं. त्याने दाबून त्यावर रुमाल गुंडाळून बांधला. एव्हाना पाऊसही थांबलेला. सिगारेट लाईट करत तो त्याच ठिकाणी कठड्यावर दरीत पाय सोडून बसला. आता जे सगळं झालं तो काही भास नव्हता हे नक्की होतं. तो मोबाईलचा टॉर्च लावून दरीत फिरवत होता. विशेष काही दिसलं नव्हतं. आता भूकही लागली होती. त्यानं शक्य तितक्या जोरात कार ताणली. पोलादपूरच्या नेहमीच्या टपरीवरही तो थांबला नाही. सरळ गाडी खेडला वाड्यासमोर उभी केली तेव्हा 11 वाजलेले. आंघोळ करून फ्रेश होऊन देवघरात नमस्कार केला तेव्हा विजोबाने जेवायचं पान वाढलेलं. त्याच्याशी एक अक्षर न बोलता जेवण संपवून तो त्याच्या खोलीत आला.
दंडावरचा ओरखडा परत आरशात बघताना त्याला काही वाटलंही नाही किंवा काही झालं नाही. सगळं अगदी नॉर्मल. तो खिडकीतला रुद्राक्ष धागा बघून त्याला अमोकची आठवण झाली. इतकं सगळं होऊन तो इतका थकला होता, त्यामुळे त्याला पलंगावर पडल्या पडल्या झोप लागली. सकाळी उठला तेव्हा 9 वाजलेले. फोन बघितला तेव्हा विक्याचे 2 मिस्ड कॉल. इतक्या उशिरा तर कधी आपण उठत नाही आणि कोणी उठवायलाही आला नाही. फ्रेश होऊन खाली आला तेव्हा आबा नाश्ता करीत होते. काय रे, त्या प्राजक्ताने फोन केला होता का तुला, की तू केला होता तिला? तुला नंबर पाठवलेला ना तिचा? मग त्याच्या ध्यानात आलं तिचा फोन येऊन गेलेला. बोलणं झालं नाही. फोन कट झाला. नंतर रेंज सिग्नल नसल्यामुळं तिला कॉल बॅक झाला नाही. त्यानं हे सगळं एका दमात आबांना सांगितलं. बोलून घ्या पोरीशी त्या. याचा नाश्ता संपत आला तेव्हा विके आला. भावड्या, अरे फोन का उचलना झालाय तू? वैतागलेला विक्या. विजूबा, ह्याची नाश्त्याची प्लेट लाव. त्यानं नजरेनंच विक्याला बसायला सांगितलं. पर दाद्या, गिरीशने फक्त एकदा विजूबाकडे बघितलं तसा विजूबा माघारी फिरला. बरं झालं भावड्या, 2-3 दिवसात सगळी रोपं शेडमध्ये ठेवली, नाहीतर कामच झालं होतं. ते आबा आलते पराच्या दिशी, म्हणजे 7-8 मोगऱ्याची रोपं पाठवून दे वाड्याकडं. मग संपली आहे ती, म्हणजे तयार नाहीत आता. 3-1 आठवडं लागतील त्याला. सांगितलं आबांना? तू सांग, म्या नाही सांगत. आणि तो मागचा आड बांधाय घेतलाय त्यासाठी ईडबी मागवल्या. उद्या येते पोलिसनं. तेवढ्यात गिरीशचा फोन वाजला. प्राजक्ताचा फोन. आड बांधायला काढला ऐकून त्यानं येणारा फोन कट केला. मागे आला तेव्हा आबा आडाच्या कट्ट्यावर बांधकाम बघत होते. गिरीशला येताना त्यांनी बघितलं. तो नारळ टाकलेला ना तू, तो काढला तेव्हा कुठे पाणी थांबलं. नुकसान झालेलं तेच बांधून काढतोय. बोलत बोलत आबा त्याच्या जवळ आले. दसऱ्याला साखरपुडा आणि दिवाळीनंतर लग्न. त्याच्या पाठीवर थाप मारून आबा वाड्यात गेले. आपण प्राजक्ताचा फोन परत कट केला. एवढं काय सांगायचं आहे तिला? इतकी का फोन करते ती? विचार करत तोही वाड्यात आला. त्याने फोन घेऊन प्राजक्ताचा नंबर डायल केला. हॅलो, गिरीश बोलतोय. हो, सॉरी हा, मी तुम्हाला फोन करून त्रास देते, पण काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मला आपल्याबद्दल. बोल ना, ऐकतोय मी. मला भेटायचं आहे तुला एकट्यात. बाबा उद्यापासून 4 दिवस सावंतवाडीला चालले आहेत. तू येशील का मला भेटायला? पण माझं ऑफिस आहे. परत उद्या आबांनाही न्यायचं आहे पुण्याला चेकअपसाठी. तू कुणाला सांगू नको की मला भेटायला येतोय ते, पण शक्य तितक्या लवकर भेट गिरीश. हे आता परत नवीन? सगळं भंजाळून जात होतं. बाहेर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. ऐकत रहा चांद्रप्रभा, एक भयकथा.